नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेले आहे की सर आम्हाला एक कॉलेज लागलेलं आहे, परंतु आमच्या घरचे आणि आमच्या मतानुसार आम्हाला दुसरं कॉलेज पाहिजे. त्या कारणामुळे आम्हाला पहिलं कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं करावं लागेल आणि ॲडमिशन कॅन्सल कसं करावं लागेल, याबाबत संपूर्ण माहिती मी घेऊन आलेलो आहे. एकंदरीत मी पूर्ण माहिती 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पब्लिश केलेली आहे. ते तुम्हाला वर लिंकमध्ये शो होत असेल तर नक्की तुम्ही ते व्हिजिट करा. त्यामध्ये सुद्धा फुल डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक पॉईंट डिस्कस करणार आहे की ॲडमिशन कॅन्सल कशी करावी. त्यामध्ये 2-3 प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फिरत आहे की पहिलं म्हणजे कॉलेजला जावं लागेल का? किती पैसे भरावे लागेल? डी कितीचा असतो? त्यानंतर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज रिटर्न करता येते का? सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन साठी पहिलं कॉलेज राहते का? सेकंड राऊंडमध्ये तुम्ही इलिजिबल कसे होता? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे ॲडमिशन कसं करायचं? त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ॲडमिशन करणं असेल तर नक्की तुम्हाला त्या कॉलेजला जाणे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे घेऊन जाणे आहे. सोबत तुमच्या कॅटेगरीला असणारा जो डी आहे तो डी सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जाणे आहे. त्यानंतर रिक्वायर्ड जे डॉक्युमेंट आहे, रिक्वायर डी आहे, सगळे सबमिट करून तुम्हाला तिथं स्टेटस रिटेन्शन फॉर्म करून तुमचे ॲडमिशन करून घेणे आहे. प्रश्न दुसरा पडतो की ॲडमिशन कॅन्सल कसं करायचं? तर तर या प्रश्नाचं उत्तर बघा. ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 1 मध्ये अलॉटेड झालेलं कॉलेज नको असल्यास, त्या कॉलेजला त्यांना ॲडमिशन घेणे नसल्यास तर नक्की त्या कॉलेजला त्यांना सगळ्यात अगोदर व्हिजिट करावी लागेल. त्यानंतर व्हिजिट केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 1,500चा डी नॉन रिफंडेबल जो डी असतो तो कॉलेजला सबमिट करावा लागेल. त्यानंतर रिलेटेड जो रिक्वायर्ड फी असते, जो डी असते ते सुद्धा भरावी लागेल. त्यानंतर सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करावे लागतील आणि ते केल्यानंतर तुमच्याकडून ते ॲडमिशन फॉर्म भरून घेतात. त्या कॉलेजला जॉईनिंग करून घेता. आता जॉईनिंग झाल्यानंतर तुम्ही त्या कॉलेजचे कॅन्डिडेट म्हणून झाले आहात हे घोषित करण्यात येते आणि त्यानंतर तुम्ही त्यांना काय सांगता की आम्हाला बेटरमेंट करणं आहे. तर त्यानंतर ते काय करता, जॉईनिंग केल्यानंतर तुम्हाला बेटरमेंटसाठी इलिजिबल करून देता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कॅप राऊंड सेकंडसाठी ते इलिजिबल करून देतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा प्रश्न की बेटरमेंट कसं करायचं? बेटरमेंटसाठी तेच आहे की कॅप राऊंड 1 मधील एखादं कॉलेज त्या विद्यार्थ्याला आवडलं नसेल, जर त्याला कॅप राऊंड सेकंड खेळणं आहे तर त्या कॉलेजला अगोदर त्याला पहिले जाणे आहे. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट डी त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करणे आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला बेटरमेंट ऑप्शनसाठी अप्लाय करणे आहे आणि ते सुद्धा कॉलेजेस करून देते. एकंदरीत तुम्हाला तिसरा महत्त्वाचा प्रश्न पडत असेल की जर तुम्ही कॅप राऊंड सेकंडला तुमचा नंबर लागलेला नाही, ओके, एका कॉलेजला सुद्धा तुमचा नंबर लागलेला नाही, तर तुम्हाला कॅप राऊंड 1चं कॉलेज मिळू शकते का? किंवा ते रिटेन होऊ शकते का? तर विद्यार्थी मित्रांनो, हो, ते रिटर्न होऊ शकते, परंतु त्याच्यासाठी एक नियम आहे की तुम्हाला अगोदर त्या पहिल्या कॉलेजला जाणे आहे, डी भरणे आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करणे आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉईनिंग करून घेणे आहे. जॉईनिंग केल्यानंतरच तुम्ही त्या कॉलेजचे विद्यार्थी आहात असं सांगितल्या जाते. त्यानंतरच तुम्ही कॅप राऊंड सेकंडसाठी इलिजिबल होता. कदाचित जर तुम्हाला कॅप राऊंड सेकंडमध्ये कॉलेज मिळालं नाही तर नक्कीच तुम्ही कॅप राऊंड 1चं जे कॉलेज आहे ते नक्की मिळवू शकता. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, चौथा महत्त्वाचा प्रश्न, कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज अलॉटेड झाले पण तुम्ही तिथे गेले नाही, तर अशा वेळी जर तुम्ही कॉलेजला तिथे गेले नाही तर ते तुमची सीट रिकामी राहते. तर एकंदरीत तुम्ही कॅप राऊंड सेकंडसाठी पार्टिसिपेट तर करू शकता, परंतु शक्यतोवर पार्टिसिपेट करत असताना तुम्ही कॅप राऊंड सेकंड आणि थर्डसाठी खेळू शकणार नाही. डायरेक्ट तुम्ही स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी इलिजिबल होसाल, कारण तुम्ही एकंदरीत एम.एस. नर्सिंग सी प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू राहिले नाही. तर सी काय समजते की या विद्यार्थ्याला ॲडमिशन घेणेच नाही, त्याकरता ते स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी तुम्हाला तिथे फॉरवर्ड करून टाकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न असा येत आहे की सर डी म्हणजे काय? तर डी म्हणजे एक प्रकारचा बँकेचा चेक असतो. तो कोणत्याही बँकेचा असू शकतो, परंतु त्या बँकेमध्ये साधारणतः 15 ते 20,000 रुपये पैसे असणे गरजेचे आहे. कारण ज्या प्रकारे कॉलेज तुम्हाला निर्देशित करेल त्याप्रमाणे तुम्हाला डी बनवावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः सरकारी कॉलेजमध्ये 6 ते 7,000 किंवा 10,000 पर्यंत प्रत्येक कॅटेगरीचा जो डी आहे तो असू शकतो आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये
5 ते 10 किंवा 15,000 पर्यंत तो DD असू शकतो, जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की सर ओरिजिनल डॉक्युमेंट कॅपराऊंड 1 मध्ये असणाऱ्या कॉलेजमध्ये सगळे सबमिट होऊन जातात का? तर हो, कॅपराऊंड सेकंड जर तुम्हाला खेळणं आहे तर शक्यतो कॅप 1 कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतरच, जॉईनिंग केल्यानंतरच सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजला सबमिट करावेच लागतील. काही कॉलेजमध्ये अशी प्रावधान आहे की ते तुम्हाला डॉक्युमेंट देऊन देतात, परंतु काही कॉलेजमध्ये कंपल्सरी ते त्यांच्याकडे सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट राहते. जेव्हा तुम्हाला कॅपराऊंड सेकंडमध्ये एखादं कॉलेज मिळेल, तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? तर विद्यार्थी मित्रांनो, कॅपराऊंड 1 मध्ये मिळालेल्या कॉलेजला परत जाणे, तिथं ॲडमिशन घेतलेली आहे, तिथं जॉईनिंग तुमचं कॅन्सलेशन करून तुमचा जो ओरिजिनल DD आहे तो परत घेणे, ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते परत घेणे, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म परत घेणे, त्यानंतर तो 1,500चा जो नॉन रिफंडेबल DD आहे तो तुम्हाला परत मिळणार नाही. त्या व्यतिरिक्त प्रत्येक रुपया सुद्धा, प्रत्येक पैसे तुम्हाला परत मिळून जातील. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन कॅन्सलमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मी A to Z इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर काही निवडक माहिती ॲडमिशन कॅन्सलबद्दल माहिती करून घेण्याची असेल, तर नक्की तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुप लिंकशी जॉईन व्हा. त्यामध्ये तुम्ही मला पर्सनली जॉईन होऊन तिथं मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की नवीन विद्यार्थ्यांना, ज्यांना खूप सारं कन्फ्युजन आहे, ज्यांना ॲडमिशन करणं आहे आणि कॅपराऊंड सेकंड खेळणं आहे, ज्यांना ॲडमिशन करणंच नाही आहे, ज्यांना ॲडमिशन पक्क करणं आहे, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं कन्फ्युजन आणि कॉन्फ्लिक्ट दूर होतील. तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.